सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करायला एकत्र आलो आहोत. ध्यान व साधना. आपलं जीवन आणि त्याचं आध्यात्मिक शुद्धीकरण. ध्यान आणि साधना माणसासाठी अमूल्य खजिना आहे. हा खजिना परमेश्वराने आपल्याला दिला आहे. तो कसा जपायचा, कसा वापरायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण आजच्या काळात धकाधकीचं जीवन पाहतो आहे. सततचं स्पर्धात्मक वातावरण, चिंता, काळजी, भय, लोभ, मोह आणि असंख्य व्यत्यय यामध्ये आपलं मन थकून जातं. या सगळ्यापासून मनाला विराम देणारी आणि आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी सर्वात सुंदर पद्धत म्हणजे ध्यान आणि साधना. ध्यान म्हणजे मनाची एकाग्रता. जगाकडे पाहणाऱ्या मनाला आत वळवणं, परमेश्वराच्या नावावर, स्वरूपावर किंवा गुणांवर स्थिर होणं. साधना म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्न. एकदा करून थांबणं नाही, तर रोज थोडं थोडं करून मनाला आणि जीवनाला शुद्ध करणं. ध्यान आणि साधनेचा उद्देश फक्त शांतता मिळवणं नाही, तर आपल्या विचारांचं, भावनांचं आणि आत्म्याचं शुद्धीकरण करणं आहे. ध्यान व साधना केल्याने मनातील अस्थिरता कमी होते. राग, मत्सर, लोभ यावर नियंत्रण येतं. विचारांमध्ये स्पष्टता येते. बोलण्यात आणि वागण्यात शांतता आणि स्थैर्य येतं. ध्यान कसं करावं? सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळ निवडा. पाठ सरळ करून आसनावर बसा. डोळे मिटा. श्वासावर लक्ष ठेवा. एखादा मंत्र, नामस्मरण किंवा परमेश्वराचं स्वरूप मनात आणा. विचार आले तरी राग करू नका. शांतपणे पुन्हा श्वासावर लक्ष द्या. साधनेत 3 आधारस्तंभ आहेत: श्रद्धा, नियमितता आणि वैराग्य. साधना म्हणजे केवळ आसन नाही, तर रोजच्या जीवनात सदाचार ठेवणं, सत्य बोलणं, इतरांना मदत करणं, लोभ, राग कमी करणं ही सगळी साधना आहे. ध्यान व साधनेचं अंतिम ध्येय परमेश्वराशी एकरूप होणं आहे. जसं नदी समुद्रात मिळते, तसंच साधकाचं मन परमेश्वरात विलीन होतं. ध्यान व साधना ही प्रत्येकाची जन्मसिद्ध हक्क आहे. आजपासून आपण ठरवूया, रोज थोडा वेळ ध्यानासाठी ठेवू, साधनेसाठी ठेवू. यातून आपल्या मनाला शांतता, बुद्धीला प्रकाश आणि आत्म्याला परमेश्वराची अनुभूती नक्कीच मिळेल. ध्यान आणि साधना या शब्दांचा अर्थ आपण फक्त वाचण्यापुरता न ठेवता तो जगण्यात आणला तर आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडतो. आपलं मन जसं आहे तसं स्वीकारणं, त्याला प्रेमाने आणि धैर्याने योग्य दिशेला वळवणं हेच साधनेचं खऱ्या अर्थाने तंत्र आहे. साधना करताना आपण आपल्या भावनांचा, इच्छांचा आणि कृतींचा साक्षीदार होतो. हेच आत्मपरीक्षण आहे. आत्मपरीक्षणाशिवाय आध्यात्मिक प्रगती शक्य नाही. ध्यान करताना श्वासावर लक्ष देणं हे पहिलं पाऊल आहे. श्वास बंद झाला, स्थिर झाला की मन हळूहळू शांत होतं. त्या शांततेतच परमेश्वराचा सांभाळ जाणवू लागतो. साधकाने नेहमी सद्गुरूंच्या वचनावर, परमेश्वराच्या नामावर अखंड श्रद्धा ठेवली पाहिजे. ही श्रद्धा आणि प्रेम साधनेला गती देतात. ध्यान व साधना ही फक्त साधकाची अंतर्मुख यात्रा नाही, तर समाजासाठी ही प्रकाश किरण आहेत. कारण शांत आणि संतुलित मनाचा सद्गुणांचा प्रभाव आजूबाजूच्या लोकांवरही पडतो. रोजच्या आयुष्यात आपण लहान सहान गोष्टींमध्ये प्रामाणिकपणा, कृतज्ञता आणि सेवाभाव वाढू ही देखील साधनाच आहे. ध्यान करताना आपण मनातील कचरा बाहेर टाकतो आणि परमेश्वराचं नाव मनात साठवतो. अशा मनाला स्थैर्य मिळतं, आनंद मिळतो. साधना आपल्याला शिकवते की बाहेरचं जग बदलायचं असेल तर आधी आतलं जग बदलायला हवं. जसं बीज बदललं तसं झाड बदलतं. आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्रियेत जागरूकता आणणं, प्रत्येक कृतीत प्रेम आणणं हीच खरी साधना आहे. यातून आपली वाणी, आपली कर्म, आपले विचार सर्व शुद्ध होतात. असं झालं की आपण परमेश्वराच्या सानिध्यात आपोआप पोहोचतो. तेव्हा बाहेरचं जग कितीही गोंधळलेलं असो, मन मात्र शांत, समुद्रासारखं स्थिर होतं. आज आपण ठरवूया, या साधनेला, या ध्यानाला आपल्या आयुष्यात स्थान देऊ. दिवसातून काही मिनिटं आत्म्याशी संवाद साधू, प्रार्थना करू, नामस्मरण करू आणि उरलेला दिवस सदाचाराने घालवू. या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे आपला स्वभाव बदलेल, आपली दृष्टी बदलेल आणि आपलं जगही बदलेल.
ध्यान व साधना हेच आपल्या जीवनाचं सार आहे. हे केलं की भीती नाहीशी होते, शांतता मिळते, आत्मविश्वास वाढतो, परमेश्वराचं प्रेम जाणवतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.